निवडणुकांची घोषणा झाली, प्रचाराचे नारळही फुटले, आरोप झाले, प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आणि त्यातच महाराष्ट्र काँग्रेसनं प्रचाराचा नवा पॅटर्न अवलंबात आणला। महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींच्या 100 चुका असंच पुस्तक प्रकाशित केले गेले। त्यामुळे आता थेट पुस्तकातून काँग्रेसनं भाजप विरोधात प्रचार सुरू केलाय। भाजप काय करतंय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मोदी सरकारच्या 100 चुकांचं पुस्तक काँग्रेसनं वाचला मोदींच्या चुकांचा पाढा। भाजपच्या दाव्याची हवा निघणार, काँग्रेसला प्रचाराला धार मिळणार। काँग्रेसनं जाहीर केलेलं हे आहे चुकांचं पुस्तक। निवडणुकीच्या काळात पक्ष जाहीरनामा घोषित करतात, पण काँग्रेसनं मोदी सरकारच्या 100 चुकांचं पुस्तकच जाहीर केलं। या पुस्तकात नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षात नोटाबंदी, जीएसटी यांसारखे घेतलेल्या निर्णयांचा फटका कसा सर्वसामान्यांना बसला याचा लेखाजोखाच मांडलाय। काँग्रेसनं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या चुकीच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला। सभी लोग मिलके ही काम कर रहे हैं और मिलके काम करते रहेंगे, इसमें कोई शक नहीं है। और हम सभी कैंडिडेट को डिक्लेयर किए। हमारी प्रेस कॉन्फ्रेंस संगठन को मजबूत करने के लिए और नए नेता जो हमसे जुड़ना चाहते हैं वो लोगों को लेकर हमने आज की प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई। तसंच पुस्तकातून राफेल घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मोदींची जाहिरातबाजीवरच्या खर्चावर देखील लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला। जाहिरातबाजीवर मनमोहन सिंग यांनी 2000 कोटी रुपये खर्च केले। मोदींनी 5 वर्षांमध्ये 5000 कोटी रुपये खर्च केले। शेतकरी कर्जमाफीत जाणीवपूर्वक गोंधळ करण्यात आला। लाभ शेतकऱ्यांना भेटलेला नाही, शेतीचं उत्पादन वाढण्याऐवजी कमी झालं। शेतकरी देशोधडीला लागला। हमीभाव देण्याचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात हमीभाव मिळालाच नाही, असे अनेक आरोप काँग्रेसनं केले। निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून सन्माननीय वेणुगोपालजी यांना मुद्दाम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी श्री खरगेजी आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकी संदर्भामध्ये ऑब्झर्व्हर म्हणून मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी मुद्दामहून विशेष बाब म्हणून महाराष्ट्राकरता केलेली आहे। काँग्रेसनं मोदी सरकारच्या चुकांचं पुस्तकच आणल्यानंतर भाजप शिवसेनेनं मात्र या विरोधात टीकेची झोड उठवली आहे। मुंबई सारख्या शहरामध्ये काँग्रेसला उमेदवार सापडत नाही, इतकी वाईट दारुण अवस्था काँग्रेसची झाली। आणि ती काँग्रेस ज्या 100 चुका म्हणते त्यातल्या एकाही चुकीला अर्थ नाही, निरर्थक, बालिश अशा स्वरूपाच्या 100 गोष्टी त्यात लिहिल्यात, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे। काँग्रेसने एक जरी चूक भाजपची मागच्या 5 वर्षातली काढून दाखवली तर आम्ही त्याच्या बाबतीत चर्चा करायला तयार आहोत। भारतीय जनता पार्टीच्या 100 चुका असतील असं जर का काँग्रेस म्हणताय, तर काँग्रेसच्या तर 60 वर्षात किती चुका आहेत, मला वाटतं एक मोठा ग्रंथ होईल त्याचा। नुसतं 100 चुका नाही तर त्याचा एक मोठा ग्रंथ होऊ शकतो आणि तो ग्रंथ वाचता वाचताच काँग्रेसचे दिवस निघून जातील। आणि जे काय पुस्तक त्यांनी काढलंय त्याचं भारतीय जनता पार्टी उत्तर देईल। अरे चुनाव तो आते हैं जाते हैं, 125 साल पुरानी पार्टी, उसपे कुछ तो बचा रहना चाहिए, कुछ नहीं बचा है। निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर सभांमध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतच असतात, पण आता काँग्रेसनं थेट पुस्तक छापत सत्ताधाऱ्यांच्या दाव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। इतके हे केले की कुठल्याही दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला एकत्र येऊ दिलं नाही। आता ते स्वतः वीक विकेटवर आहेत, त्यामुळे ते हायजॅक करतील। अशा वेळेला विरोधी पक्षांना पाहिजे की मोदी त्यांच्यावर काही जरी आरोप लागले तरी जर विरोधी पक्ष फक्त आपल्या त्याच वस्तुस्थितीवर जर उभा राहिला की नाही आम्हाला ते पाकिस्तान एअर स्ट्राईक ते सोडा,
हे सांगा तुम्ही नोकरी किती लोकांना दिल्या, हे सांगा आत्महत्या किती शेतकऱ्यांनी केल्या, हे सांगा तुम्ही MSP किती शेतकऱ्यांना मिळाली, हे तुम्ही सांगा तुम्ही बेरोजगारीपासून घरं किती लोकांना दिली. एकंदरीतच मोदी सरकारच्या 100 चुका जनतेसमोर ठेवत काँग्रेसनं भाजप विरोधात जोरदार खेळी केल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या पुस्तकाला भाजपकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.